नमस्कार. मी डॉक्टर श्रद्धा पोळ नारायणकर, कन्सल्टंट, फर्टिलिटी स्पेशलिस्ट, प्रोजेनेसिस फर्टिलिटी, ठाणे. आणि आज मी फार महत्वाच्या टॉपिकवरती डिस्कस करणार आहे. डॉक्टर, माझे ट्यूब्स ब्लॉक असतानाही की प्रेग्नेंट होऊ शकते का? चांगली बातमी म्हणजे हो, तुम्ही प्रेग्नेंट होऊ शकता. जाणून घेऊया कसं. सगळ्यात आधी समजून घेऊया फॅलोपियन ट्यूब्सचं काम काय असतं. मग हे आहे एक स्त्रीचं गर्भाशय. दोन्ही साईडला अंडाशय असतात, दोन्ही साईडला ट्यूब्स असतात. एका सायकल मध्ये जेव्हा आपलं अंडाशयामध्ये अंड वाढायला लागतं, ते अंड फुटतं. फुटल्यावर आपले हे जे ट्यूब्स आहेत किंवा गर्भनळिका आहे त्या अंड्याला उचलतात, स्वतःमध्ये सामावून घेतात. त्याच वेळेला जेव्हा संबंध राहतो, शुक्राणू वरच्या बाजूला धावतात, ट्यूब्स मध्ये थांबलेल्या अंड्याला ते फर्टिलाइज करतात. फर्टिलाइज केल्यानंतर ट्यूब्स हे बनलेल्या गर्भाला ढकलत गर्भाशयामध्ये सोडते. इथे ते रुजल्यानंतर आपण म्हणतो की प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह राहिली आहे. ज्या वेळेला हे दोन्ही ट्यूब्स किंवा एक ट्यूब ब्लॉक्ड असते, त्यावेळेला ही जी फर्टिलायझेशनची फार महत्वाची प्रक्रिया आहे ती होणं अशक्य ठरते किंवा डिफिकल्ट होते. त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यामध्ये डिफिकल्टी येऊ शकते, पण प्रेग्नेंट होणं किंवा गर्भधारणा ही अशक्य नाहीये. प्रेग्नन्सी राहू शकते. आता आपण जाणून घेऊया कसं. जेव्हा तुमचे फॅलोपियन ट्यूब्स किंवा गर्भनळिका ब्लॉक्ड असतील, तर हे समजून घेणं फार महत्वाचं आहे की ब्लॉकेज फक्त एका ट्यूब मध्ये आहे का दोन्ही ट्यूब्स मध्ये आहे. जर ब्लॉकेज फक्त एका ट्यूब मध्ये असेल तरी तुम्ही नॅचरली प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला एका फर्टिलिटी कन्सल्टंटला भेटणं फार आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की अंड कोणत्या बाजूला वाढत आहे, कोणत्या बाजूला फुटत आहे, आणि तुम्ही नॅचरली स्टिल प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता. ट्यूब ब्लॉकेजचे दोन प्रकार आहेत. एक ज्याच्यामध्ये फक्त एकच ट्यूब ब्लॉक आहे किंवा एकच गर्भनळिका बंद आहे, आणि दुसरी म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही गर्भनळिका बंद आहे. तुमचं नॅचरल प्रेग्नेंट राहण्याची जो रिझल्ट आहे तो डिपेंड करतो आपण ह्या दोनांपैकी कुठल्या गटात आहात. जर आपली फक्त एकच फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असेल तर अशा कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही नॅचरली प्रेग्नेंट होऊ शकता. जर तुमची दुसरी ट्यूब अगदी हेल्दी असेल तर ती ट्यूब जे अंड फुटेल त्या अंड्याला उचलणार, त्याला फर्टिलाइज करणार, गर्भ बनवून त्याला गर्भाशयामध्ये वाढण्यासाठी पुश करणार. जर समजा तुमचे दोन्ही पण ट्यूब्स ब्लॉक्ड असतील, अशा कंडिशन्स मध्ये इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा IVF हे खूप चांगला ऑप्शन असतो. इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा IVF मध्ये आपण दोन्ही पण फॅलोपियन ट्यूब्सला कम्प्लिटली बायपास करतो. म्हणजे अंडाशयामध्ये वाढणारी जी अंडी आहेत त्यांना आपण शरीराच्या बाहेर काढतो, त्यांना आपण लॅब मध्ये फर्टिलाइज करतो, लॅब मध्ये तो गर्भ बनवतो, आणि बनवलेला गर्भ आपण गर्भाशयामध्ये, स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडतो. इकडे तुमच्या जे सक्सेस रेट आहे किंवा सक्सेसचा जो रिझल्ट आहे तो फार बेटर असतो, डिपेंडिंग अपॉन एका स्त्रीचं वय आणि अंड्याची क्वालिटी. गर्भनळिकेचे वेगवेगळे आजार देखील असतात, ज्याच्यामध्ये गर्भनळिका ब्लॉक नसते पण त्याच्यामध्ये पाणी भरलेलं असतं किंवा रक्ताची गाठ बनलेली असते. अशा कंडिशन मध्ये ट्यूब्स ओपन तर असतात पण त्यांची फंक्शनल कपॅसिटी कमी झालेली असते. हे जे भरलेलं पाणी आहे त्या ट्यूब्सला म्हणतात हायड्रोसॅटिक्स किंवा रक्ताच्या गाठीला म्हणतात हिमॅटोसॅटिक्स. अशा कंडिशन्स मध्ये ह्या खराब झालेल्या ट्यूब्सला गर्भाशयापासून डिटॅच करणं किंवा डिलिक करणं ह्याने आपल्या IVFचा सक्सेस रेट बऱ्यापैकी वाढतो. का? कारण हे जे भरलेलं पाणी आहे हे पाणी गर्भाला खराब करू शकतात आणि वाढण्याला गर्भाला इजा पोहोचू शकतात. अशा कंडिशन्स मध्ये ट्यूब्सला डिलिक करणं हे फार महत्वाचं असतं. जर तुम्हाला एंडोमेट्रियोसिस, ट्युबरक्युलोसिस किंवा अगोदर कधी ट्यूब्स मध्ये प्रेग्नन्सी राहिली होती, ज्याला एक्टॉपिक प्रेग्नन्सी असं म्हणतात, किंवा कधीही पेल्विक इन्फेक्शन झाला होता, किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागत असेल, अशा कंडिशन्स मध्ये तुम्ही एका फर्टिलिटी कन्सल्टंटला नक्की भेटा. जो आपला प्रश्न होता, मी ट्यूब्स ब्लॉक्ड असताना देखील प्रेग्नेंट होऊ शकते का, तर त्याचं उत्तर आहे हो.
तुम्ही नक्की प्रेग्नेंट होऊ शकता. जर तुमची एकच ट्यूब ब्लॉक्ड असेल तर तुम्ही नॅचरली ट्राय करा. जर दोन्ही ट्यूब्स ब्लॉक्ड असेल तर IVF हा एक मार्ग निवडा, जेणे तुमचे सगळेच प्रश्नाचे उत्तरं सुटून जातील. जर तुमचे ब्लॉक ट्यूब्समुळे कुठलाही तुम्हाला त्रास होत असेल तर एका फर्टिलिटी क्लिनिकला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.